नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की आळंदी येथे इथे येण्याचा योग असा आहे की इथे एक डॉक्टर पंढरी इंगळे यांच्या उपस्थितीत हे एक भव्य रोगनिदान शिबिर आयुर्वेदिक जे शिबिर या ठिकाणी होत आहे, त्या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. रुग्ण या ठिकाणी त्यांच्याकडे येत आहेत. आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी माहिती घेतो. सर, या ठिकाणी काय सांगणार आजचा हा जो उपचार करताय? सर्वप्रथम आरबी मराठी चॅनलचं मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि तुमचं सुद्धा, तुम्ही इतक्या दूरून आमचं जे आपलं आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्य जे व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही इथे आला आणि जनसामान्यापर्यंत हे जे माझी तळमळ आहे किंवा आयुर्वेदिक जे गैरसमज आयुर्वेदाबद्दल आहे किंवा आयुर्वेद कशा पद्धतीने काम करते हे जे तुम्ही दाखवून आले, तर मी खूप धन्यवाद तुमच्या चॅनलचे मानतो. आणि हा माझा तिसरा कॅम्प आहे आळंदीमध्ये. मागे 2 कॅम्प झाले, अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला. आता सुद्धा एवढी जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे तरी आमच्या कॅम्पला पेशंट सर्वदूर भारतभरातून या ठिकाणी पेशंट आलेले. पेशंट मध्ये जास्तीत जास्त एव्हियन आणि स्पाइन डिसऑर्डरचे पेशंट या ठिकाणी जास्त. एव्हियन म्हणजे पायातील बॉल खुपा जो असतो चालताना हा तो खराब होतो आणि याला फक्त सर्जरीच हा शेवटचा पर्याय राहतो. परंतु आयुर्वेदाच्या आपल्या न्यूरोथेरपी, न्यूरोपंचकर्म सोबत आपली जी टेक्निक आहे, एक होलिस्टिक टेक्निक आपण डेव्हलप केली, त्याद्वारे निश्चित आपण तुम्ही बघितले मागील की जे पेशंट माझ्या फर्स्ट कॅम्पला आले होते, ज्यांना उचलून आणलं होते, आज अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारची लिंपिंग त्यांना नाही, आज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू राहिले. मला त्यांचा आनंद होतो आणि हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्जरी हा पर्याय नाहीये. आपण जर प्रॉपर टेक्निक आयुर्वेदिक टेक्निक जर आपण ट्रीटमेंट केली, या ठिकाणी तुम्ही बघा स्पाईनचे खूप पेशंट आहे. सर्वायकल स्पाईनचा आजार असेल, लंबर स्पॉन्डिलिटिस असेल, आपण ज्याला कमरेत गॅप, मानेत गॅप, नस दबणे, सीआयटिका म्हणतो, फ्रोझन शोल्डर म्हणतो, पोटाच्या आजाराचे सर्व प्रकारचे पेशंट या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचं पेन किलर न वापरता फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट जी की पुरातन आहे परंतु तिला आपण थोडं वेगळ्या टेक्निकल या ठिकाणी मांडलं. जसं की आपण फायर कपिंग ज्याला म्हणतो, हॉट कपिंग जे फिजिओथेरपीचा पार्ट आहे, चायनीज ज्याला म्हणतो, परंतु आपण ते आयुर्वेदाची आलाबू टेक्निक आहे तिला थोडं मॉडिफाय करून आपण या ठिकाणी पेशंटला ती या ठिकाणी दिली. या ठिकाणी विद्धकर्म, अग्निकर्म असेल, न्यूरोथेरपी असेल, वेदन असेल, तर ह्या वस्तू चिकित्सा, या सगळ्या चिकित्सा आम्ही या ठिकाणी वापर या ठिकाणी केला. कारण की 5 दिवसामध्ये पूर्ण ट्रीटमेंट लोकांना मिळाली पाहिजे, 5 दिवसामध्ये आराम मिळाला पाहिजे. आणि पण फर्स्ट थेरपी पासून लोकांना खूप चांगला आराम त्या ठिकाणी मिळतो. लोक स्वतःहून या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने पेशंट आपले खुश राहतात. आणि तीच भगवान धन्वंतरी कृपा आहे की कुठे या ठिकाणी जो येतो म्हणजे वेदना घेऊन येतो, परंतु भगवान धन्वंतरी कृपेनं वेदना रहित आयुष्य जगतो. तो आशीर्वाद भगवान धन्वंतरी ज्ञानेश्वर माऊली आम्हाला देत राहू अशीच. बऱ्याच वर्षापासून ही जी आरोग्य सेवेचं व्रत आपण या ठिकाणी जे घेतलेलं आहे, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आणि आपण एक धार्मिक कुटुंबातून या ठिकाणी शेतकरी कुटुंबातून येत आहे. आणि श्री संत गजानन महाराजांची जी विदर्भाची जी पंढरी मानली जाते आणि आज हा जो क्षण या ठिकाणी जो आहे माऊलींच्या नगरीमध्ये आपण ही जी सेवा देत आहे, एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगाल? आपण मागे सुद्धा 3 कॅम्प घेतले, त्या संदर्भाबद्दल. खरोखर गजानन महाराजांची कृपा की त्यांनीच मला मार्ग दाखवून ज्ञानेश्वर माऊली आळंदी इथे आम्ही काम घेतला. आणि खरोखर आळंदी हे आपण संताची भूमी आहे आणि या ठिकाणी जर निर्जीव भिंत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली आणि आम्हाला पेशंटला चालवण्याची संधी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी उपलब्ध करून दिली, त्यांची कुठेतरी कृपा असल्यामुळे मी इथं मला हे झालं साक्षात्कार म्हणावा लागेल की आळंदी कॅम्प घ्या या. आणि त्यांची कृपा असल्यामुळे हे सगळं उडं आलं. मी तर फक्त निमित्त मात्र आहे, परंतु ते करून घेणारा परमेश्वर आहे. आणि ही आयुर्वेदाची पुरातन जी चिकित्सा आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि अतिशय माफक दरात आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करतो आणि आपल्या असंख्य ठिकाणी फ्री कॅम्प होत राहतात. त्या ठिकाणी लोकांनी आलं पाहिजे, केलं पाहिजे. किंवा ट्रीटमेंट निवडताना सुद्धा ज्या ज्या तुमच्या भागात चांगले आयुर्वेद तज्ञ असतील त्यांच्याकडे ट्रीटमेंट केलं पाहिजे, ना की कुठे पालावर. आता सोशल मीडियाचा जमाना आहे, कोणी युट्यूबवर काही पोस्ट टाकतं, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने टेक्निक सांगतं, परंतु प्रॉपर आपलं शरीर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं आपल्याला चिकित्सा करताना चांगला वैद्य जो आयुर्वेदिक त्याची डिग्री आहे अशा वैद्याकडूनच आपण ट्रीटमेंट. ही जी मुलं आहेत, हे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थीच्या समवेत आपण ही जी ट्रीटमेंट या ठिकाणी देत आहेत, ह्या विद्यार्थ्यांना जीवनामध्ये या ठिकाणी आरोग्य सेवा करताना ही ट्रीटमेंट जो आपण करतायत प्रॅक्टिकली त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी कामा पडेल हे जे आपण बघताय. हा, सर्व हे जे सगळे माझे विद्यार्थी आहेत, कोणी इंटर्नशिपला आहे, कोणी BMS 3rd इयरला आहे, माझा स्टाफ आहे. आणि प्रत्येक क्लिनिकल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो तर त्यांना आतापासून त्याचे धडे मिळाल्यामुळे निश्चित त्यांचा भविष्यात सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि अतिशय ट्रेन स्टाफ या ठिकाणी आपला तुम्ही बघत असाल की कुठल्याच प्रकारचं प्रत्येकाची जी जबाबदारी ते व्यवस्थित पार पडतात. प्रत्येक फुल्ली स्वतः मी त्यांना ट्रेन केलेलं आहे
त्यामुळे असं कुठली शंका त्या ठिकाणी नाही आणि त्यांना भविष्यात त्याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी महिलांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त कराल, कारण की महिलांना सुद्धा या ठिकाणी कमरेचा असेल वेगवेगळे आजार या ठिकाणी त्यांना या ठिकाणी उद्भवतात, त्यांच्यासाठी काही संदेश वगैरे आहेत? तर महिलांसाठी मी सांगेल की आपल्याकडे महिलाचा कक्ष आपण या ठिकाणी महिलांचे सुद्धा उपचार या ठिकाणी चालू आहे. परंतु आपण दैनंदिन जीवन जगत असताना अतिशय काम महिला करतात, तर त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जास्त करून आपण बघितलं स्त्रियांच्या ज्यावर वाताच्या वाढल्यामुळे होत असतं, तर वाताचं वेळेवर जेवण आपलं असलं पाहिजे, थोडाफार व्यायाम असला पाहिजे, जेवणामध्ये षड्रसात्मक आहार आपण घेतला पाहिजे, अननेसरी स्ट्रेस जो असतो तो कमी केला पाहिजे. निश्चित आरोग्य तुमचं चांगलं आहे. माझे भरपूर सारे पॉडकास्ट सुद्धा आहेत जे आपण लोकांना हेल्थ संबंध सांगतो, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यांनी सविस्तरपणे सांगितलंय. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत तज्ञ डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर पंढरी इंगळे. कारण की त्यांनी एक ध्यास या ठिकाणी मनामध्ये घेतलेला आहे की कुठेतरी या ठिकाणी ही जी गोळ्याबाबडी जनता आहे त्या जनतेची या ठिकाणी सेवा आपण या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून करावी आणि हीच भगवंताची सेवा आहे असं त्यांच्या कुटुंबातून सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे. म्हणून आपण या ठिकाणी चिखलीवरनं या ठिकाणी त्यांची बातमी कव्हर करण्यासाठी आलेलो आहोत. विदर्भाची पंढरी, श्री संत गजानन महाराजांची नगरी आणि आज माऊलींच्या पदस्पर्शाने या ठिकाणी झालेली ही पुण्यभूमी आळंदी, आणि या ठिकाणी एक भाग्यच म्हणावं लागेल की आज इथे रुग्णांना सुद्धा या ठिकाणी लाभ, चांगल्या पद्धतीचा आरोग्य या ठिकाणी घेण्याचा लाभ या ठिकाणी येतो आहे. हे सर्वक्षण चित्र आळंदी येथील दिसतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.